नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने शक्तिपीठ एक्सप्रेसवे प्रोजेक्टला नवा बूस्ट दिला आहे. 802 किलोमीटर लांबीचा हा 6 लेन महामार्ग पूर्ण झाला की तो भारतातला लॉंगेस्ट ॲक्सेस कंट्रोल एक्सप्रेसवे बनणार आहे. म्हणजेच समृद्धी कॉरिडॉर नागपूर मुंबई महामार्गालाही हा मागे टाकणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या लीडरशिपखाली महायुती NDA सरकारने या भव्य प्रोजेक्टला ऑफिशियली मंजुरी दिली आहे. या प्रोजेक्टची एस्टिमेटेड कॉस्ट जवळपास 86,300 करोड रुपये इतकी आहे. म्हणजेच अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेनचा खर्च पण जवळपास इतकाच आहे. महाराष्ट्र लेजिस्लेचरच्या जॉईंट सेशनमध्ये गव्हर्नर CP राधाकृष्णन यांनी या प्रकल्पाची घोषणा केली व त्याबरोबरच त्यांनी सांगितले की नागपूर गोवा शक्तिपीठ एक्सप्रेसवे हा सर्व लोकांना विश्वासात घेऊनच पूर्ण केला जाईल. हा महामार्ग मेजर रिलिजियस साईट्स आणि ट्रॅव्हल डेस्टिनेशन जोडणार आहे, ज्यामुळे प्रवासाचा टाईम तर कमी होईलच, सोबत रिजनल इकॉनॉमिक ग्रोथला पण बूस्ट मिळणार आहे. हा एक्सप्रेसवे नागपूरपासून सुरू होऊन गोव्यापर्यंत स्ट्रेच होईल. त्यामुळे सध्या 18 ते 20 तास लागणारा प्रवास फक्त 8 ते 10 तासात होईल. एकूण महाराष्ट्रातील 12 जिल्हे आणि गोव्याचा 1 जिल्हा असे 13 जिल्हे या महामार्गाद्वारे कनेक्ट करण्याचे उद्दिष्ट आहे. नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गाला सध्या कोल्हापूरमधून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन हा महामार्ग कोकणाकडे वळवता येईल का, यासाठी आता पर्यायी सर्वे करून नवीन मॅप तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यासाठी सल्लागारांकडून अल्टरनेट अलाइनमेंटवर काम देखील सुरू करण्यात आलेले आहे. याबरोबर महामार्गाच्या विरोधाला शांत करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न शासनातर्फे सुरूच राहणार आहे. पण जर तरी हा विरोध थांबला नाही तर मग या पर्यायी मार्गानुसार हा महामार्ग थेट कोकणाकडे वळवण्याचा अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची म्हणजेच MSRDCची अधिकृत भूमिका आहे. पण आता महायुती गव्हर्नमेंटने लोकांशी कम्युनिकेशन करून सर्वांचा कॉन्फिडन्स मिळवून घेण्याचं काम पुन्हा सुरू केलेले आहे. त्यामुळे लवकरच जमीन मोजणीला सुरुवात होणार आहे. त्यासाठीचे आवश्यक कामकाज ऑलरेडी सुरू झालेले आहे आणि त्यानंतर अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू केली जाईल. या प्रकल्पासाठी एकूण 12 जिल्ह्यातील सुमारे 9,300 हेक्टर जमीन अधिग्रहित करावी लागणार होती. पण जर कोल्हापूरमधील विरोध कायम राहिला तर पर्यायी प्लॅनिंगनुसार कोल्हापूर वगळता उर्वरित 11 जिल्ह्यांमध्ये साधारण 8,000 ते 8,200 हेक्टर जमीन इतकी घेतली जाईल. नंतर शक्तिपीठ महामार्ग सांगलीवरून पुढे रत्नागिरीकडे वळवण्यात येईल आणि कोकणातल्या कोस्टल एक्सप्रेसवेशी त्याला जोडण्यात येईल. शक्तिपीठ एक्सप्रेसवे म्हणजेच महाराष्ट्राच्या प्रोग्रेसिव्ह फ्युचरकडे एक मोठं पाऊल आहे का? हा नवीन रस्ता नवा विश्वास आणि नव्या संधीचे दार उघडू शकतो का? मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा, आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि हो, अशाच भन्नाट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ.